सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. नमस्कार. एक 4 दिवसापूर्वी बीबी या ठिकाणी एक सभा झाली. त्या ठिकाणी काहींनी जी मुक्ताफळे उधळली, त्या मुक्ताफळे उधळणाऱ्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे की ज्या गोष्टीसाठी जो पप्पू जो नगराध्यक्षपदासाठी उभा होता त्यांनी शमशेर नाईक निंबाळकर यांच्याविषयी जे वाक्य वापरलं लायकीबाबत, त्यांनी स्वतःला एका समजून घ्यावी आपली स्वतःची लायकी काय आहे. आपण ज्यावेळेस या अगोदर नगरसेवक पदाला उभं राहिलात त्यावेळेस तुम्ही साधं मिटिंगला येऊ शकला नाही, तुम्ही त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही. तुमच्यावर अनर्हतेची नगरसेवक अनर्हतेची केस दाखल झाली होती. ती सुद्धा केस लोकनेते हिंदरावजी नाईक निंबाळकरांच्या कृपेमुळे तुम्ही राहिलात हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि या अगोदर 91ला तुमच्या वडिलांना तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही विचारा की 91ला नगराध्यक्ष केल्यानंतर 1995च्या आमदारकीच्या टायमिंगला रामराजेंना आमदार करत असताना मी तर रामराजेंना म्हणण्यापेक्षा एक विश्वासघातकी रामराजे असं म्हणावं असं वाटतं मला त्या बाबतीत. कारण त्यावेळेस त्यांनी आमदार झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून लोकनेते हिंदरावजी नाईक निंबाळकर यांना करण्यात येईल असा शब्द दिला होता. संपूर्ण मल्ट्यांच्या समोर येऊन दिलेला हा शब्द त्यांनी स्वतः आमदार झाल्यानंतर लगेच पलटी मारला आणि त्यांना नगराध्यक्षपद दिले नाही. मी तर म्हणतो ज्या तत्वानी किंवा ज्या हिमतीने शमशेर नाईक निंबाळकर शहराचे नगराध्यक्ष झाले, जे स्वप्न लोकनेते हिंदरावजी नाईक निंबाळकर यांनी पाहिलं होतं नगराध्यक्ष होण्याचं, ते त्यांच्या मुलाने पूर्ण केलं. आणि आपण काय केलं, आपण एकदा निवडून आला, परत त्या लोकांच्याकडे गेला नाही. त्यानंतर 20-22 वर्ष तुम्ही तिकडं कुठं पुण्याला राहिला, डायरेक्ट आला ते तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उभं राहायला आला. तुमची लायकी 590 मतांनी तुम्ही पडलेला आहात. मी स्वतः 117 मताने पडलेलो आहे. जो जीता वही सिकंदर असतो. तुम्ही त्या लायकीत जाऊ नका. तुमची लायकी पहिल्यांदा तपासा आणि मग दुसऱ्याची लायकी काढा. तुम्ही ज्या बाबतीत तुम्ही बोलत आहात ते शमशेर नाईक निंबाळकर 2 वेळा 3 वेळा नगरसेवक झाले. एकदा पडले तरी त्यांनी काम केलं. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सक्षम काम केलं. परत निवडून आले, परत विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम केलं आणि मग नगराध्यक्षपदाला फलटणच्या जनतेनं त्यांना निर्णय दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. हा विश्वास तुमच्या बाबतीत नाही. सगळ्या फलटणच्या जनतेला माहीत होतं तुम्ही निवडून आला तर तुम्ही पुण्यालाच राहणार आहात, तुम्ही फलटणमध्ये राहणार नाही. त्याच्यामुळं तुमच्यावर कुठलाही विश्वास फलटणकरांचा उरलेला नाही आणि आजही तो उरलेला नाही. तुम्ही दुसऱ्याची लायकी काढायच्या आधी आपल्या स्वतःच्या लायकीकडे पाहावं आणि मग काढावी. नमस्कार. 2 दिवसापूर्वी जी बीबीमध्ये सभा झाली त्यावर कुठंतरी आपण नगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये किंवा आधी झालेल्या विधानसभेमध्ये आपली कुठंतरी हार झालेली, ह्याचा राग मनात ठेवून आपण कुठंतरी विकासाला 35 वर्षाच्या विकासाला कमी पडलो ह्याचा राग मनात ठेवून आज कुठंतरी जे जिंकले, जे खरंच मनापासून विकासासाठी लढले आपले रणजितदादा, त्यांना सगळ्यांनी मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं. आणि झालेल्या स्वतःच्या मुलाच्या हारीनंतर, नगरपालिकेच्या हारीनंतर आज कुठंतरी झालेल्या सभेमध्ये आपण चुकीच्या पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करतात. कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे. खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर विकास होतो किंवा लोक त्या व्यक्तीला पुढच्या वेळी मतदान करणार नाहीत आणि आपल्याला निवडून आणतील, ही कुठंतरी गैरसमजुतीची भूमिका जी राजेंच्या मार्फत किंवा राजे कुटुंबाच्या मार्फत जी परवा दिवशी मांडण्यात आली ती खूप मोठ्या प्रमाणात चुकीची आहे असं मला वाटतं.
आज फलटणमध्ये विकासाच्या बाबतीत दादा भरपूर वेळा प्रत्येक सभेमध्ये सांगत असतात. आज रस्त्याची कामं आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटची कामं चाललेली आहेत. डांबरीकरणाची कामं असतील ती लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग स्टेडियम असेल, मग खड्ड्याच्या सुधारणा असतील, मग मुलांसाठी जलतरण असेल, महिलांसाठी ओपन जिम असतील, अशा अनेक सुविधा आणि विकास कामं बारामतीच्या धर्तीवर आम्ही बऱ्याच वेळा आमदार साहेबांबरोबर बारामतीला गेलो. बारामतीची कामं विकास धर्तीवर बघितली. ज्याप्रमाणे बारामती डेव्हलप होते त्या विकास धर्तीवर फलटणला कुठंतरी आज न्यायच्या पद्धतीने दादांची जी एक भूमिका आहे किंवा एक जी स्वप्न आहे त्या पद्धतीने आपण काम करत आहोत. पण आमच्या टीमला कुठंतरी रोखलं जावं, कुठंतरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून द्यावा, ही जी चुकीची भूमिका ह्या लोकांच्या किंवा ह्या व्यक्तींच्या किंवा यांच्या लहान मुलांच्या जे इथं कुठं फलटणमध्ये दिसतच नाही आपल्याला 5-5 वर्ष, कधीतरी इलेक्शनच्या दरम्यान येणार, काहीतरी बोलणार, काहीतरी बोलल्यानंतर ते निघून जाणार, ह्याच्यावर विकास होत नाही. मला असं वाटतं जी दादांनी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल आज फलटणकरांनी दादांना जो न्याय दिलेला आहे, शमशेरदादा असतील, रणजितदादा असतील व आमची सर्व टीम असेल, यांना जो न्याय दिलेला आहे त्या फलटणकरांचं मी मनापासून प्रथमतः आभार मानतो. त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की जे व्यक्तिमत्व जे आता नगरपालिकेला नगराध्यक्षपदाला उभे होते, जे नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये पडले, ते 2006 साली वकील म्हणून जे होतात, मी वकील आहे, मला न्यायाचा खूप अभ्यास आहे, जे 2000 साली उभे राहिले ते व्यक्तिमत्व 2000 साली जेव्हा निवडून आलं, 37 मतांनी निवडून आलेलं व्यक्तिमत्व त्यानंतर आपल्याला 20-22 वर्षात दिसलं का कुठं? ह्याचा कुठंतरी फलटणकरांनी खूप मोठा हा एक बॅकग्राऊंड चेक ठेवण्याचा किंवा एक क्रॉस चेक करण्याची खूप मोठी गरज आहे. त्यानंतर आता हे महाशय आलेत. आज आता आपण जर बघितलं 2003 सालचा एक किस्सा, 2023 सालचा एक किस्सा होता ओपन स्पेसचा. मी वकील आहे, मला न्यायाचा खूप अभ्यास होता म्हणून हे ढोलकी बजावणारे जे व्यक्तिमत्व आहे, आपण ज्यांना पप्पू म्हणतो, किंवा स्वतःला जे फॉर्म भरण्याच्या वेळी जे राजेशाही थाटात गेलेले आणि समोरच्याला जनता आणि जनतेचे सेवक, हो आम्ही आहेच आहे रणजित दादा, आम्ही आमची सर्व टीम जनतेचे सेवक आहेच आहे. जनतेला फलटणच्या काय पाहिजे? आज जनतेचे सेवक म्हणून काम करणे, जनतेला सेवा पाहिजे, जनतेचे सेवक पाहिजे. राजे कुठेही नको, 35 वर्षांची राजेशाही आम्ही बघितली. काय फलटण नेऊन ठेवले, कुठं फलटणला नेऊन ठेवले. तर ह्या टीकेला आज उत्तर देण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. आमच्या नेत्यावर कुठंही चुकीच्या पद्धतीने जर आज टीका केला जातील तर आम्ही खपवून घेणार नाही. हे या राजगटाने किंवा राजगटातल्या पूर्ण कुटुंबाने, राजगट मी म्हणणारच नाही, हे राजगटच होता सुरुवातीपासून, कधी राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नव्हता. ह्या राजगटाचे सदस्यांनी समजून घ्यावं अशी मी आपल्यातर्फे आज सगळ्यांना ग्वाही देतो. प्रथमतः सर्व पत्रकार बंधू भगिनींचे येथे स्वागत आहे आणि सर्व नगरसेवक असतील, काही माजी नगरसेवक असतील आणि मी स्वतः फलटण शहरचा माजी अध्यक्ष आणि पश्चिम विभागाचा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष. परवा बिब्यू येथे माननीय जे आत्ता नगराध्यक्षपदाला पडलेले उमेदवार त्यांनी आमच्या शमशेरदादांची लायकी काढली. मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला 1 मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि 590 मतांनी आपण हरलेला आहात. आपली लायकी जनतेने ठरवलेली आहे, त्यामुळे तुम्ही लायकी काढण्याची काही गरज नाही आहे. जनता जनार्दन आहे, जनतेने नगराध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. आणि आपण केवळ डिप्रेशनमध्ये गेला आहे आणि जिल्हा परिषद पंचायती समितीसाठी फक्त स्टंट निर्माण करायचं आहे म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय. संपूर्ण नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही कधीही टीका खालच्या पातळीवर जाऊन केली नाही, कोणत्याही स्वरूपाची आम्ही टीका केली नाही. परंतु आज तुम्ही हरलेला आहे आणि 8-15 दिवसामध्ये तुम्ही लगेच लायकी काढताय. आता लायकीच जर काढायची असेल तर आपण बी नगरसेवक म्हणून होता, मग आपण नगरसेवक पदामध्ये काय कामं केली? आपण डिस्क्वालिफिकेशनला पण गेला होता. त्यानंतर शमशेरदादाही त्याच वेळेस 150 मतांनी निवडून आले होते. त्यानंतर एक पराभव ह्या माणसाने पचवलाय. त्यानंतर बरं त्याच वॉर्डातनं 600 मतांनी निवडून आले. माणसामध्ये रमणारा, माणसांची कामं करणारा नगराध्यक्ष ही शहराने बघितलंय म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलाय. दुसरा मुद्दा ते म्हणले जातीयवादी. अरे जातीयवादी कोण? जातीयवादी तुम्ही आमच्या सुपर्णावहिनी मंगळवारपेठेमध्ये उभे राहिले. अनिकेत राजे म्हटले की म्हणजे थोडक्यात पप्पू म्हणले की मला जातीयवादी आवडत नाही. मग तुम्ही तुमच्या पक्षाने तिथे केले की ही ह्या जातीची नाही, त्या जातीची नाही. अरे ती काम करणारी, मग तुम्ही जातीवर कुणी राजकारण नेलं? आमच्या गटातले कुणी नेलं का? तुम्हाला जात दिसते, आम्हाला मनुष्य दिसतोय, काम करणारा मनुष्य दिसतोय. परवा एक टोळकं आलं आणि त्यांनी सांगितलं
की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हे करते. और शासन आपल्या घरी होतं एवढ्या दिवस, अख्ख्या तालुक्यांनी बघितलंय. शासन आपल्या घरी हा कार्यक्रम तुम्ही 30 वर्ष राबवला. मग आम्ही शासन आपल्या दारी आणि ग्रामीण भागातल्या माणसांना वाटते ना की बाबा माणसे प्रांत ऑफिस आहेत, आमदार साहेब येतात, खासदार साहेब येतात, कामं होतात. 100% नसतील होत, 10-20% होतात ना. खुशाल तुम्ही टीका करताय की शासन ही कुठे आहेत म्हणून. थोडी गैरसोय झाली असेल, मान्य आहे आम्हाला, इथल्या लोकांची गैरसोय झाली असेल, परंतु शासन आपल्या घरी पेक्षा शासन आपल्या दारी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात आली. त्यातनं ग्रामीण भागाचे प्रश्न सुटलेले आहेत. मला एवढंच म्हणायचंय की या पप्पू महाशयांनी जो शोध लावला, लायकी काढली, आम्हालाही तोंड आहे, परंतु आपल्याला बोलण्याची, आपण सुसंस्कृत एक चांगल्या घराण्यातलं समजता आणि आपण खुशाल लायकी काढता. आपल्याला माणसाने 100% नाकारलेलं आहे. 35 वर्ष शहरामध्ये तुम्ही काय केलं? 35 वर्षामध्ये दादांनी जे काम केलं, पालखी महामार्ग असेल, RTO असेल, पोलीस स्टेशनच्या 2 बिल्डिंग असतील, बारामतीवर येणारा रस्ता असेल, दहिवडीवर येणारा रस्ता असेल, आसूवर येणारा रस्ता असेल, ही माणसांना दिसत नाही का? तुम्हालाही दिसतंय ना. तुम्ही स्वतः जाताय रिंग रोडने, तुम्ही रिंग रोडला गोविंदकडे जाताना नानापडेल चौक कायम ट्रॅफिक जाम, रस्त्यांची दुर्दशा. ही 30 वर्षात नगरपालिका का आमच्याकडे होती का? तुमच्याकडेच होती ना. खुशाल तुम्ही बरेच भूखंड आहेत ते तुमच्या नावाने हे केल्यात. कुठलाही भूखंड नगरपालिकेला वर्ग करायचा नाही, तिथं कुठल्या सोयी सुविधा द्यायच्या नाहीत. सगळे भूखंड आमचे, जमिनी आमच्यात, सगळीकडे पाहिजे, सगळं आम्हालाच पाहिजे. हे काही शहराने बघितलं नाही का? आता 1 महिना नाही झाला आम्ही शहराकडे वाटचाल करायला लागलो, तुम्ही खालच्या पातळीवर जाताय, लायकी काढताय. अरे आपली लायकी जनतेने ठरवली आणि ती आपण मान्य करावी. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आता लायकी कळणारच आहे कुणाची किती लायकी आहे ते. त्यामुळं आपण आपली भाषाशैली सुधारावी. आपली भाषाशैली घसरली की आमची सुद्धा 100% घसरणार आहे. दुसरं की निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आमच्या जो वायदा केलेला आहे, जो आम्ही नागरिकांना सांगितलेला आहे, तो आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा 100% करणार आहे. नगराध्यक्ष असतील, आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील, आमचे पराभूत झालेले नगरसेवक काय असतील, त्या सर्वांना 27 आणि 28 यांना घेऊन आम्ही 100% काम करणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटसूळ उगलंय आता की आता 100% जिल्हा परिषद पंचायत समितीला हार दिसते. त्या हारीपोटी कुठेतरी विषय डायव्हर्ट न्यायचा, मागं दहशत म्हणून न्यायला, त्याचा काय माणसाने स्वीकारला नाही. आता त्यांनी सांगितलंय की बाबा लायकी, तर आपली लायकी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कळणार आहे. त्यामुळं माननीय पप्पू महाशयांना विनंती की आपली भाषाशैली नीट सुधारावी, नाहीतर आम्हाला त्याच भाषेत उत्तर देता येईल. नमस्ते. श्रीमंतांनी दुसऱ्याची लायकी काढण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा. लोकांना खुर्चीत बसून संपवण्याची भाषा करण्यापेक्षा लोकांचे कामं करण्यावरती भर दिला असता तर त्यांना लोक सोडून गेली नसती. माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विकासाच्या विजनवरती लोक विश्वास देऊन त्यांच्या गटामध्ये सामील होत आहेत, आमच्याकडे सामील होत आहेत. इथून पुढं जर कोणी लायकी काढण्याची भाषा करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. राजे गटाने जे आता चालवलेलं आहे की रणजितदादांबद्दल किंवा शमशेरदादांबद्दल अपशब्द वापरणे किंवा काय करणे, त्यांनी फक्त एकच जाणून घ्यायला पाहिजे की फलटणमध्ये परिवर्तन झालेलं आहे, फलटण तालुक्यात परिवर्तन झालेलं आहे. तुम्ही किती जरी बोंबलला, काय जरी झालं तरी काय होणार नाही. फक्त तुम्हाला एकच इशारा आहे की तो जो विश्वजित आहे, जो शमशेरदादांबद्दल चुकीचं बोलतो, काय बोलतो, यापुढं जर तू काय असा बोलला शमशेरदादाबद्दल तर तुला घरात बसून मारणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवतो. आणि तुमचे जे जातीपातीचं राजकारण जे करता ते सगळं बंद करा. फलटणनी ओळखलेलं आहे तुम्हाला काय आहे ते, म्हणूनच फलटण परिवर्तनाच्या दिशेने चाललेलं आहे. रणजितदादांनी तुम्ही थोडा एक विचार करा. रणजितदादांनी आज रणजितदादांकडे कुठलं पद नसताना आज एवढे रणजितदादांकडे प्रवेश होत आहेत, एवढी लोक येत आहेत, हे घाबरून त्यांचं तोल गेलेला आहे आणि काहीही बोलायला लागलेत, काही बोलायला लागले. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, फलटणकरांनी त्यांना निवडून याच्यासाठी दिलेलं आहे की त्यांना अपेक्षा आहे की फलटणमध्ये विकास होणार आहे, 100% होणार आहे. आणि पंचायत समितीला झेडपीला तुम्हाला उभा राहायला सीट नसणार आहेत माणसं, हे लक्षात ठेवा. तुम्ही थोड्याच दिवसात बघचाल की किती प्रवेश होणार आहेत ते. अक्षरशः ऑफिसच्या बाहेर जर तुम्ही आज बघितलं तर सर्व सदस्य पंचायत समितीच्या जे पण असतील ते सगळे येऊन इथं थांबलेले आहेत प्रवेशासाठी. फक्त एवढं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही यापुढं
शमशेरदादा व रणजितदादाबद्दल विकासावरती काय तुम्हाला बोलायचं ना त्यांच्या विरोधात बोला, पण जर तुम्ही चुकून पण कोणी पण राजे गटातल्या कोणी पण जर चुकीचं काय वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही. नमस्ते. BBUमध्ये जे भाषण झालं त्या भाषणामध्ये पप्पू नावाचे महाशय ज्यांनी खरंच आपल्या अकलेचे तारे तोडले आणि जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर जे शिंतोडे उडवण्याचं काम केलं आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. ज्याला बुद्धीच नाही अशा माणसांकडं फलटणनं अपेक्षा काय ठेवायची हा एक मोठा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेस नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस हे महाशय म्हणाले की मी राजा आहे आणि ते धनी आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे आणि राजेशाही संपवलेली आहे त्यालाच यांनी चॅलेंज केलं. त्याच्यानंतर त्या भाषणामध्ये शेवटी म्हणतायत की फलटणचं वाटोळं होऊ देणार नाही. कोण करतंय फलटणचं वाटोळं? खासदार साहेब, आमदार साहेब आणि शमशेरदादा यांनी रेल्वे आणली म्हणून वाटोळं होतंय, त्याचबरोबर पार्की मार्ग आणलाय म्हणून वाटोळं होतंय, त्याचबरोबर नाट्यगृह बांधतोय म्हणून वाटोळं होतंय. कशामुळे वाटोळं होतंय फलटणचं? चुकीची बदनामी आमच्या गटाची करायची थांबवा. आणि लोकांना मान्य केलं आहे की फलटणचा विकास फक्त खासदार गटच करू शकतोय. हे करत असतानाच तुम्ही फलटणला वाटोळं केलं आहे असं म्हणताय. कशा पद्धतीचं वाटोळं केलं आहे? त्याच्यामध्ये सिटी हॉस्पिटल आम्ही नवीन बांधतोय याच्यामुळे फलटणचं वाटोळं होतं आहे. त्याचबरोबर लायब्ररी नवीन बांधतोय त्याच्यासाठी वाटोळं होतं आहे. मुलांना गेले कित्येक वर्ष खेळाय मैदान नाही, ते मैदान तयार आम्ही करतोय. हे करताना वाटोळं होतं आहे फलटणचं. आमदार साहेब आता प्रत्येकाच्या घरी जाऊन कामं करतायत, हे वाटोळं होतं आहे फलटणचं. म्हणजे गेले 15 वर्ष तुम्ही कुठलाच अधिकार आमदाराला दिला नाही. अजून जरी नाव विचारलं कुणाला तरी त्या आमदाराचं नाव कोण सांगणार नाही. आणि ह्या पप्पू महाशयांना मला एवढंच सांगायचं आहे, फलटणचं वाटोळं आम्ही तर अजिबात करणार नाही. फलटणचा विकास खासदार साहेब, आमदार साहेब एवढेच करणार आहेत. आणि आता नगराध्यक्ष आलेले आहेत जे नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सगळ्या नगरसेवकांना घेऊन. त्याच्यामुळं फलटणचं वाटोळं होणार नाही. येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कुणाचं वाटोळं का जनता करणार आहे हे जनता तुम्हाला दाखवणार आहे. फलटणच्या नागरिकांना तर तुम्ही नगराध्यक्ष होण्याच्या लायकीचं नाही म्हणून तुम्हाला मतदान केलं नाही. जे लायकीचे आहेत त्यांना मतदान केलं आहे आणि त्यांना 600 मतानं निवडून दिलं आहे. 1 मतानं जरी निवडून आलं, 600 मतानं आलं आणि 5000 मतानं जरी निवडून आलं तरी त्याला तोच अधिकार आहे जो 1 मतानं निवडून आला आहे आणि जो 5000 मतानं आला आहे. त्याच्यामुळं मतावर जाऊन तुम्ही लायकी काढू नका. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये जिथं जिथं मिळालं आहे आम्ही बी ते स्वीकारलं आहे. तसंच तुम्ही बी तुमची पराभव झाला हा स्वीकारावा असं स्पष्ट माझं मत आहे. पराभव जो झाला आहे तो तुम्ही स्वीकारावा आणि खुल्या मनानं स्वीकारा. उगाच ह्याची लायकी काढून ह्यो वाटोळं करतोय ते वाटोळं करतोय आमचं काही फरक पडत नाही. आम्ही विकासावर कामं करतोय सगळी खासदार साहेब आम्ही, आणि विकासच आमचा आम्ही पुढे करत राहणार आहे. त्याच्यामुळं ह्या विषयामध्ये काही न बोलता तुम्ही स्वतःचा पराभव स्वतः स्वीकारावा आणि जनतेसमोर तो मांडावा, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. दोन दिवसापूर्वी BBU येथे झालेल्या सभेमध्ये आत्ता नगराध्यक्षपदाचे हरलेले उमेदवार यांनी जाणीवपूर्वक ही हार कशा पद्धतीने झाली तर चुकीचा नेरेटिव्ह पसरून जी इलेक्शन चालू होती त्यावेळेस मी त्यांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की विरोधकांवर सत्तेचा हात होता, त्यांनी दहशत केली आणि प्रचंड पैशाचा वापर केला. आणि ह्याच पद्धतीने त्यांनी जी इलेक्शन चालू होती ना त्यावेळेस पण अशाच त्यांनी भाषणं वगैरे केली, कारण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नव्हता, कुठल्याही गोष्टी सांगता येत नव्हत्या, फक्त दहशत करताय एवढंच सांगायचं. आणि रणजितदादांबद्दल जाणीवपूर्वक, शमशेरदादांबद्दल जाणीवपूर्वक एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ही जर लोकं आली तर दहशत होईल, प्रचंड फलटण तालुक्याला त्रास होईल, शहराला त्रास होईल. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे फलटण शहराचं वाटोळं होईल. तर आत्ता
पूर्ण फलटण शहरानं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आणि हे नगराध्यक्ष जाणीवपूर्वक त्यांच्याकडं एक सिंगल मुद्दा नाही. आज त्यांनी सांगितलं की सत्तेचा हात होता, ह्यांच्याकडे सत्ता नव्हती का? 25, 30, 35 वर्ष सलग सत्तेत कॅबिनेट मंत्री सगळी पदं भोगलेली ही महाशय, ह्यांना काही काम करता आलं नाही. कुठलीच जे चिमराव कदमांनी झिरबवाडीला हॉस्पिटल केलं होतं ते फक्त चिमराव कदमांचं नाव होईल, त्याच्यावर बोर्ड लागेल म्हणून ती कायमस्वरूपी बंद पाडून ठेवलं. असे ही निगेटिव्ह थिंकिंगची माणसं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरायचं आणि शमशेरदादांसारखं नेतृत्व जे सर्वसामान्यांमध्ये बसणं उठणं, त्यांना जनतेनं मताधिकारानं निवडून दिलं, 500-600 मतानं निवडून आले. आणि ह्याच पद्धतीनं सेम कंडिशन झेडपी आणि पंचायत समितीची होणार आहे. ही कुठंतरी पुसायचं आहे त्यांना. आणि म्हणून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे. नगराध्यक्षाचे पदाचे असणार आपले शमशेरदादा यांच्यावर नेरेटिव्ह पसरवायचा आणि आत्ताची येणारी पंचायत समिती झेडपीला मतं कशी वाढतील हे बघायचं. परंतु आम्ही एवढंच सांगतोय आज की चुकीच्या पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने टीका करणार असाल तर इथून पुढं आम्ही नगरसेवक असणारी टीम ही कोणतीही गोष्ट यांची चुकीच्या पद्धतीची खपवून घेणार नाही. त्यांना जशाच त्याचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो. नमस्कार, मी राहुल निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 13मधून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. परवा बीबी येथे जे काही भाषण झालं त्या नेते मंडळांनी असे म्हणले की मुख्यमंत्र्यांनी यांच्या डोक्यावरचा हात काढला तर ह्यांची जागा यांना कळेल. त्यांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेबांनी 2 वेळा इथं सभा घेतली, 2 वेळा नगरपालिकेला. अहो हात काय तुम्ही तुमचं बघा आधी, तुमच्या डोक्यावर कोणाकोणाच्या हात निघलेत की, आणि तुम्ही कुठं येते आता? मुख्यमंत्र्याचा हात तर निघू शकत नाही. मुख्यमंत्र्याचा खासदार साहेबांच्या डोक्यावर हात आहेच. आणि परत एकदा तुम्हाला खासदार हिंदत होणार ह्या मतदारसंघात हे तुम्हाला ठामपणे सांगतो. 30 वर्ष आम्ही काम केले राजगटात, 30 वर्ष. आणि तुम्ही आत्ता म्हणताय डस्टपुष्ट होऊन तुम्ही बाहेर पडलेले डस्ट, काय आम्हाला काय खायला घातलं तुम्ही डस्टपुष्टाला? कधी आम्हाला टेंडर दिलं, काय दिले तुम्ही? कुठल्या तुम्ही ह्याच्यात बोलताय तुम्हाला बाहेर पडलेले डस्टपुष्ट होऊन गेलेत म्हणून? आमचं आम्ही कामवतो, आमचं आम्ही खातोय. तुमच्यासाठी आम्ही 30 वर्ष दिलेत हे लक्षात ठेवा. तुम्ही आत्मचिंतन करा, तुम्ही विचार करा की कोणाच्या त्रासामुळे आम्ही बाहेर पडलो आहे, आणि मग म्हणा की आम्ही दृष्टपुष्ट होऊन इथनं बाहेर पडलो आहे. तुमच्याकडे पाठी दिले तर त्याला यायला आमच्याबद्दल काय नाही हे लक्षात ठेवा, आणि मग आमच्यावर टीका करा. फलटणचा सर्वांगीण विकास हा माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि 30 वर्षातला जसे घेतले तसे हे तुम्हाला कमी कालावधीतच हे फलटण 12 फलटण करूनच दाखवणार आहे. हे तुम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून ठामपणे सांगतो.